नमस्कार, मी विजय गलांडे. आज आपण मका पिकातील खत व्यवस्थापन पाहणार आहोत. मका पिकाला खत देताना शक्यतो आपल्या जमिनीचं माती परीक्षण करूनच द्यावं, कारण आपल्या मातीमध्ये काय कमी आहे काय जादा आहे हे कळल्यानंतर आपल्याला अगदी योग्य मात्रेमध्ये खत आपल्याला देता येईल. तर विद्यापीठाच्या शिफारसीनुसार खत मात्रा द्यायची म्हटलं तर साधारणतः 15-15-15 एकरी 100 किलो प्लस सिंगल सुपर फॉस्फेट 62 किलो हे दिलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर झिंक सल्फेट 10 किलो हे पेरणीच्या वेळी देणं फार गरजेचं आहे. त्यानंतर मका पिकाला युरियासुद्धा देणं तेवढंच गरजेचं आहे. शेतकरी काय करतो आहे, एकदा आपण खत व्यवस्थापन केलं की नंतर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आहे. तर मका ज्यावेळेला 30 दिवसाची होईल त्यावेळेला 35 किलो युरिया आणि 45 दिवसाची होईल त्यावेळेला 35 किलो युरिया देणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर गेल्या 2 वर्षाचा आमचा अनुभव असा आहे की जीवामृत दिल्यानंतर मका पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्पादनामध्ये वाढ होते. तर साधारणतः जीवामृत देताना एकरी 200 लिटर जीवामृत द्यायचं आहे. 30व्या दिवशी एकदा द्यायचं आणि त्यानंतर 60व्या दिवशी एकदा. अशा पद्धतीनं 2 वेळा आपण जीवामृत देणं गरजेचं आहे. हे जर शेतकऱ्यानं व्यवस्थित खत व्यवस्थापन जर वापरलं तर निश्चितच मका पिकामध्ये उत्पादन वाढीला खूप मदत होईल असं मला वाटतं आहे. धन्यवाद.